5 डिसेंबर 1956च्या मावळत्या सूर्याला तर कुठं माहीत होतं की उद्या उगवताना काळाच्या मांडीवरती डोकं ठेवून एक महामानव गाढ झोपी गेलेला असेल आणि आपल्याला खाली मान घालून उगवावं लागेल. आज 6 डिसेंबर, आजच्याच दिवशी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे अखंड मानवजातीच्या काळजाला धक्का देऊन जाणारा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी दिलेल्या बलिदानांचा, त्यांनी भोगलेल्या क्षणांचा उजाळा देण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करीत असतो. आज या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीअंताचा लढा याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी लहानपणापासून जातीचे चटके सहन करावे लागलेले होते. शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं होतं. जेव्हा त्यांना तहान लागेल तेव्हा शिपाई वरून पाणी ओतायचा आणि ओंजळीने ते पाणी त्यांना पिवावं लागत असे. ज्या दिवशी शिपाई गैरहजर असेल त्या दिवशी त्यांचा जीव तहानेने अगदी व्याकुळ होऊन जात असे. बैलगाडीतून प्रवास करीत असताना जेव्हा बाबासाहेब यांची जात समजते तेव्हा बैलगाडीतून त्यांना खाली उतरवलं जातं. एका फारशी घरमालकाकडे भाड्याने राहत असताना जेव्हा त्यांची जात समजते तेव्हा त्यांना ती खोली रिकामी करून द्यावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नोकरी करीत होते तेव्हा तेथील शिपाई देखील त्यांना फाईल ही दुरून टेबलावरून फेकून देत असे. असे अमानुष व निंदनीय प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहन करावे लागले होते. हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ते 36च्या दरम्यान वेटिंग फॉर फिजा या आपल्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये त्यांना अस्पृश्यतेच्या संबंधी आलेल्या कडू आठवणींची नोंद केलेली आहे. आज कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे आत्मचरित्रपर पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं काम केलेलं आहे. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेच्या लढ्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रतीक ठरलेले आहेत. जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अतिउच्च पातळीवरील निवडक नेत्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान हे अतिउच्च अग्रस्थानी आहे, असे जागतिक ख्यातीच्या अभ्यासक डॉक्टर गिल ऑम्वेट यांनी सांगितलेले आहे. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक आणि आगरकर यांच्यातील वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात देखील सुरू होता. स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल तर अधिक गुंतागुंत व प्रश्न निर्माण होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेसाठी अस्पृश्यतेच्या निर्मूलनाला प्राधान्य दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा लढत असताना मांडलेले विचार, त्यांनी केलेले कार्य हे पुढीलप्रमाणे सांगता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिटी पुढे दिलेली साक्ष. सिडनहॅम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ॲक्ट ऑफ इंडिया 1919 म्हणजेच 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याबाबत साक्ष देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50 पानी निवेदन दिले आणि काही महत्त्वपूर्ण अशा शिफारसी केलेल्या आहेत. यामध्ये अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार असावा, अस्पृश्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा, अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ असावेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनी अस्पृश्य मतदारसंघातून निवडले गेले पाहिजेत, अस्पृश्यांना अस्पृश्य मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा दिल्या गेल्या पाहिजेत. अशा अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाच्या शिफारशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत. माणगाव परिषद कागल संस्थानामध्ये, कोल्हापूरच्या कागल संस्थानात 21 व 22 मार्च 1920 रोजी आप्पा देवगोंडा पाटील यांच्या सहकार्याने माणगाव परिषद भरवली गेली. या परिषदेमध्ये सर्वानुमते
अस्पृश्यतेच्या विरोधी ठराव पास केला गेला. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहू महाराज यांना आमंत्रण दिलेले होते. शाहू महाराजांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. मला खात्री आहे की डॉक्टर भीमराव आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एका दूरदृष्टीच्या नेत्याबद्दल केलेले हे भाकीत होते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केले. बहिष्कृत हितकर्णी सभा 9 मार्च 1924 रोजी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना म्हणजे भारतातील पददलितांना स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धार यांची शिकवण देऊन देशामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या नव्या युगाचा प्रारंभ होय, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रनायक धनंजय कीर यांनी उद्गार काढलेले आहेत. या सभेमार्फत 1925 साली सोलापूर येथे पहिल्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. सरस्वती विलास हे हस्तलिखित दरवर्षी या सभेमार्फत प्रसिद्ध केले जात असे. अस्पृश्यांमध्ये शिक्षणासंबंधी जागृती निर्माण करणे हा या सभेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता. तोंड असूनही आवाज नसलेल्यांचा आवाज म्हणजे मूकनायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यासाठी त्या काळी तब्बल 3,500 रुपयांची मदत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेली होती. या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने असत. या पाक्षिकाने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलस्थाने निर्माण केली पाहिजेत यांची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण केली. महाडचा मुक्तीसंग्राम. ब्राह्मणेतर नेते C.K. बोले यांनी 4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळातून एक ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पानवटे, धर्मस्थळे, बगीचे, विद्यालये या ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये. अस्पृश्यांना सर्व ठिकाणी मुक्तपणे वावर असेल अशी तरतूद या ठरावानुसार करण्यात आली. त्यानुसार महाड नगरपालिकेने चौदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करून दिले होते. परंतु सवर्ण हिंदूंच्या भीतीमुळे अस्पृश्यांनी आपला पाणी पिण्याचा हक्क बजावलेला नव्हता. तेव्हा कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाड येथे 19 व 20 मार्च 1927 रोजी भरवण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणतात की चौदार तळे येथे जायचे ते केवळ पाणी पिण्यासाठी नव्हे, तर आपणही इतरांप्रमाणे माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी. ज्या चौदार तळ्याचे पाणी पशु पक्षी जनावरे पित होती, त्या तळ्याचे पाणी कायदा असून देखील अस्पृश्यांना पिण्यास परवानगी नाकारलेली होती. तेव्हा या चौदार तळ्याचे पाणी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उंजळीमध्ये भरून प्राशन केले आणि तेथे जमलेल्या सबंध अनुयायांनी आपल्या या नेत्याचे अनुकरण केले. तेव्हा 20 मार्च हा दिवस माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा दिवस ठरला. मनुस्मृतीचे दहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 27 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. शूद्रांचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी कायम करणारी वचने या धर्मग्रंथामध्ये होती. त्यामुळे या सामाजिक विषमता व उच्च नीचतेचा जातीभेद यांचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाविरुद्ध प्रतिकात्मक कृती म्हणून या मनुस्मृतीचे दहन करण्यात आलेले होते. मनुस्मृतीचे दहन ही घटना म्हणजे सामाजिक विषमता
उच्च नीचतेचा भेदभाव यांच्याविरुद्ध केलेली बंडात्मक कृती असून अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी घटना होती. समाज समता संघाची स्थापना 4 ऑक्टोबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे समाज समता संघाची स्थापना केली. या सभेमार्फत सर्व अस्पृश्यता निवारणाविषयी कार्ये पार पाडण्यात आली होती. सर्व माणसे समान आहेत. माणसाच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व साधने आणि संधी यावर प्रत्येक माणसाचा समान अधिकार आहे अशी धारणा या संघाची होती. श्रीधरपंत टिळक यांनी आपल्या पुण्याच्या राहत्या वाड्यामध्ये या संघाची शाखा सुरू केली होती. त्याद्वारे मिश्रविवाह, सहभोजन यासारखी समाजाविषयक कार्ये त्यांनी पार पाडलेली होती. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1930 ते 35च्या दरम्यान नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना देखील प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मंदिर प्रवेश केल्याने आमचे प्रश्न सुटणार नाहीत, पण मानाने, हक्काने आम्हास देखील जगावयास मिळते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. अस्पृश्यता निवारणासाठी सार्वजनिक व्यवस्था सर्वांसाठी खुल्या असाव्यात अशी धारणा, अशी मागणी या सत्याग्रहाच्या पाठीशी होती. धर्मांतराची घोषणा सार्वजनिक आयुष्यामध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची जवळपास 10 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये राहून हिंदू समाजात सुधारणा करण्याचे काम केले. परंतु सवर्ण हिंदूंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे व हिंदू समाजात राहून अस्पृश्याचा उद्धार होणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचे ठरविले. तेव्हा 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकजवळील येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला येणं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. अशा घोषणेनंतर तब्बल 21 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी मानवतावादी, समतावादी, विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाच्या, जाती अंताच्या लढ्यासाठी मूलभूत असे चिंतन केलेले आहे. त्या संदर्भात त्यांनी निर्भीडपणे मांडणी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेअरी ऑफ इमिटेशनची संकल्पना मांडली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की खालच्या स्तरातील जातीतील लोक हे कथित उच्चवर्णीय जातीतील लोकांचे अनुकरण करतात. यालाच प्रसिद्ध राजकीय विचारवंत गोपाळ गुरु हे कंपल्सिव्ह संस्कृतालायझेशन असं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली त्यांनी अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती संस्थेचे उच्चाटन हा ग्रंथ लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, ते अस्पृश्य कसे झाले हे मूलभूत असे ग्रंथ जातीव्यवस्थेच्या संबंधी विवेचन करणारे लिहिलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या समूहांना सर्व प्रवाहामध्ये, सर्व प्रकारच्या सत्तांमध्ये त्यांचा वाढता सहभाग कसा राहील आणि अंतिमतः त्याद्वारे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या सर्वच क्षेत्रांमध्ये समानता कशी आणता येईल यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले दिसून येतात. अशा या युगनायकाला, धुरंधराला, युगपुरुषाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. या ज्ञानाच्या अथांग सागराला ही त्रिवार वंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्कीच कळवा.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.